नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासात म्हणजेच 7 जुलै रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुढील 24 तासामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसे नागपूर जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस। वाशिम जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस। तसे अकोला जिल्ह्यामध्ये भी पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। अमरावती जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस। तसे वर्धा नागपूर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसे धुळे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुढील 24 तासामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसे धुळे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये मित्रांनो।
तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री मध्यम ते जोरदार काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो।